नमस्कार. मराठवाड्याच्या दोन शहरामध्ये ईडीचे छापे पडले, एक लातूर आणि एक औरंगाबाद. लातूरचे छापे हे बालाघाट प्रियदर्शिनी या साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेची तपासणी इथपर्यंत मर्यादित होते, तर औरंगाबादचे छापे हे उद्योजकांवरती पडलेले होते. त्यातले एक बांधकाम व्यावसायिक होते आणि एक वेगवेगळ्या क्षेत्रातले उद्योजक होते. यातले पद्माकर मुळे यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी झाली आणि मग एक चर्चा सुरू झाली की पद्माकर मुळे हे राज्यातील एक महत्त्वाचे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आहेत. विश्वास नांगरे पाटलांच्याकडं समीर वानखेडेच्या तपासाची जबाबदारी आहे. समीर वानखेडेचा तपास विश्वास नांगरे पाटील करतायत, म्हणून केंद्र सरकारने नांगरे पाटलांवर बंधन आणण्यासाठी म्हणून त्यांच्या सासूरवाडीवर ईडीची रेड टाकली. अशा स्वरूपाच्या चर्चा रंगू लागल्या. पण खरंच नांगरे पाटलांना अडचणीत आणण्यासाठी मुळेंच्यावरती रेड टाकली गेली होती का, याचा देखील विचार व्हायला हवा. जाणीवपूर्वक अशी चर्चा पसरविण्यात येत असते. आता मी तुम्हाला मुळेंच्यावरती कारवाई का झाली आहे, का ईडीची तपासणी झाली आहे, हे तुम्हाला मी सांगतो. आपल्याकडे कसं आहे, लेकी बोली सुने लागे अशी म्हण आहे. त्यामुळं वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अंगाने फिरवायची सवय असते. म्हणजे मुळेंच्यावरती रेड पडली, तापडियावरती रेड पडली, मग ही रेड सगळी यासाठीच होती, नांगरे पाटलांना कंट्रोल करण्यासाठी होती, एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर बंधन आणण्यासाठीची होती. आतल्या काय 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 गोष्टी बोलल्या जातात. वस्तुस्थिती मात्र वेगळी असते. आता मी तुम्हाला जी वस्तुस्थिती सांगणार आहे ना, ती तुमच्या लक्षात येऊन जाईल. वास्तविक मुळेंच्यावरती झालेली ईडीची कारवाई ही काही नांगरे पाटलांमुळे झाली आहे अशातला भाग नाही आहे, तर ती झाली आहे खोतकरांच्यामुळं. शिवसेनेचे जे माजी राज्यमंत्री आहेत अर्जुन खोतकर जालन्याचे, त्यांच्या व्यवहारामुळं ईडीची कारवाई तापडिया आणि मुळे यांच्यावरती झालेली आहे. हे प्रकरण किरीट सोमय्या यांनी आता धसाला लावलेलं आहे. आणि काय आहे हे प्रकरण आपण जरा नीट तपासून बघूया. तुम्ही जालन्यावरून पुढे निघालात, म्हणजे औरंगाबाद, जालना आणि जालन्याच्या थोडंसं पुढे गेलात तर रामनगर जवळ आसपास एक जालना सहकारी साखर कारखाना आहे. या जालना सहकारी साखर कारखान्याची खरेदी विक्री या व्यवहाराचं कारण आहे. जरा आश्चर्यकारक व्यवहार आहे हा सगळा. मी तुम्हाला नीट समजावून सांगतो. 1986-87 साली हा जालना सहकारी साखर कारखाना अस्तित्वामध्ये आला. या साखर कारखान्याच्या मालकीची 135 एकर जमीन आहे आणि या जमिनीवरती ताबा आहे तो जालना सहकारी साखर कारखान्याचा. म्हणजे आता अस्तित्वात असलेला नाही, जुना विषय तुम्हाला मी सांगतोय. साधारणतः 2000 रुपयाचा एक शेअर या हिशोबाने शेअरची विक्री करण्यात आली आणि 9000 शेअर होल्डर या साखर कारखान्याचे होते. आता राज्य शिखर बँकेचं या कारखान्यावरती लोन होतं आणि साधारणतः 11.42 11.5 कोटीच्या आसपासची थकबाकी या साखर कारखान्यावरती होती. आता ही थकबाकी झाली म्हणून राज्य शिखर बँकेनं हा कारखाना लिलावात काढण्याचा निर्णय घेतला. बरं, लिलावात काढण्याचा निर्णय घेतल्यावर जमिनीसहित कारखाना विकायचा असंही ठरवण्यात आलं. आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. 135 एकर जमिनीची किंमत ही 70 कोटी रुपयाच्या आसपास होते म्हणे. म्हणजे ह्या रेट जर धरला तर तो फक्त रेडी रेकनरचा पकडला, मार्केट रेट नाही. राज्य सरकारने रेडी रेकनरचा जो दर घोषित केलेला असतो, म्हणजे तुम्ही कितीलाही विका बाबा, पण शासकीय दर हा आहे आणि या दराप्रमाणे तुम्हाला मुद्रांक भरावं लागतं. असा जो रेडी रेकनरचा दर आहे, मुद्रांक शुल्क भरावं लागतं, त्या रेडी रेकनरच्या नुसार त्या जमिनीची किंमत ही 70 कोटी रुपये होते. तर आता या कारखान्याची विक्री करायचं ठरल्यानंतर कारखान्याचं स्ट्रक्चर, मशिनरी, भंगारातल्या असोत कशाही असोत, तिची कारखान्याच्या मालकीची जमीन, या सगळ्याची मिळून एकूण किंमत जर किती लावली असेल तर ती 42 कोटी रुपये लावण्यात आली. म्हणजे कमीत कमी मूल्य, जे किमान मूल्य असतं विक्रीसाठी करण्यात आलेलं, ते 42 कोटी रुपये करण्यात आलं. 70 कोटीची तर जमीन आहे आणि 42 कोटी रुपये तुम्ही थेट किंमत लावताय. बघा काय गोळ आहे तो. आता या व्यवहार सुरू झाल्यानंतर, म्हणजे यात राज्य सरकारच्या मालकीची असलेली 100 एकर जमीन आहे, जी गहाण ठेवलेली नव्हती, पण तरीही तिचा लिलाव करण्यात आला. आता येतो खरा प्रकार पुढे. या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये 3 कंपन्या सहभागी झाल्या. एक जिच्या किंमत मंजूर झाली ती म्हणजे तापडिया नावाची कंपनी, ज्यानं किंमत लावली होती 42.3 कोटी रुपये.
दुसरी आहे अजित सीड्स ही कंपनी, जिने किंमत लावली होती 21 कोटी रुपये. आता अजित सीड्स ही कंपनी मुळे परिवाराच्या मालकीची आहे, जो मुळे परिवार आदरणीय जॉईंट CP सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची सासूरवाडी आहे. यांनी किंमत लावली होती 21 कोटी. आणि आणखी एक निविदा आली होती जी EMD रक्कम दिलेली नसल्यामुळं ती डिस्क्वालिफाय करण्यात आली. आता यापैकी स्वाभाविक होतं की पहिल्या म्हणजे तापडियांच्या कंपनीचे 42.3 कोटी रुपयांची निविदा मंजूर होईल. आता ही निविदा मंजूर पण झाली. आता तापडियांनी ही जमीन आणि कारखाना विकत घेतल्याबरोबर याला विक्री करण्याचा निर्णय घेतला परत लगेच. ते जसं जरांडेश्वरमध्ये घडलं होतं, एका कंपनीने घेतलं, दुसऱ्या कंपनीला विकलं, दुसऱ्या कंपनी चालवायला तिसऱ्या कंपनीला दिला. सेम इथं असंच आहे. आता ज्या तापडियांनी हा कारखाना घेतला तो 37.79 कोटी रुपयाला, कमी किमतीत, 42 कोटीची निविदा भरली आहे. 37.79 कोटी रुपयाला यांच्या जो ह्याचा अर्जुन शुगर्स आहे त्या अर्जुन शुगर्सला विकण्याचा ठरवलं. तर अर्जुन शुगर्स ही कंपनी खोतकरांच्या मालकीची आहे. आता पैसे भरण्यासाठी, माफ करा, तो विक्रीचा निर्णय घेतला होता, पण 37.79 कोटी रुपये हे अर्जुन शुगर्स कडून घेतलेले होते. थोडासा संदर्भातला बदल आहे. म्हणजे 42.3 कोटीची निविदा तापडी यांनी घेतली इथपर्यंत आपल्याला कळलं. आता या 42.3 कोटी रुपयापैकी 37.79 कोटी रुपये इतकी रक्कम अर्जुन शुगर्स कडून तापडी यांनी घेतली भरणा करण्यासाठी, सरकार दरबारी भरणा करायला. जवळपास 38 कोटी रुपये इतकी रक्कम अर्जुन शुगर्स कडून तापडी यांनी मागून घेतली. त्या हँडलोन असेल, व्यवहार असेल, जो काही ठरवून त्यातली एवढी रक्कम घेतली. आता अर्जुन शुगर्सकडे एवढे पैसे कुठून आले हाही प्रश्न येऊ शकतो. एवढे पैसे कुठून उपलब्ध केले? तर अर्जुन शुगर्सनं हे पैसे उसने म्हणून घेतले किंवा व्यवहार केला तो पद्माकर मुळे यांच्या अजित सीड्स कंपनीकडून. 31.99 जवळपास 32 कोटी रुपये अजित सीड्स या कंपनीने यासाठी दिलेले आहेत. मुळे परिवाराचा आणखी एक साखर कारखाना नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो फक्त. आता परत म्हणजे या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत, म्हणजे नुसतं असं काहीतरी झालंय उगीच आपलं काहीतरी चाललंय असं नाही आहे. या सगळ्या प्रत्येकाच्या बॅलन्स शीट मध्ये याची नोंद आहे. म्हणजे एक कारखाना विक्रीला निघतो, त्याची किंमत अत्यंत कमी लावली जाते. 70 कोटी रुपयाची जमीन असताना त्याचं मूल्य बाजारातलं 42 कोटी रुपये ठरवलं जातं. तो 42.3 कोटीला विकला जातो. त्यासाठी 3 कंपन्या अर्ज करतात. एका कंपनीची निविदा व्हॅलिड होते. ती कंपनी अर्जुन खोतकर यांच्याकडून पैसे घेऊन सरकार दरबारी पैसे भरायला प्रयत्न करते. अर्जुन खोतकर यातले पैसे मुळे यांच्या कंपनीकडून घेतात. मग ईडीची चौकशी लागणार नाही तर काय होईल? 70 कोटी रुपयाची सरकारी जमीन फुकटात लाटायचा प्रयत्न करणाऱ्या या सगळ्या राजकारण्या आणि कंपन्यांना ईडीची चौकशी मागे लागणार नाही तर काय होईल? आता हा सगळा व्यवहार उघड पडू नये म्हणून जर कोणी नांगरे पाटलांचं नाव पुढे आणणार असेल तर मग त्याला कोण काय करणार? नांगरे पाटलांच्या आड, म्हणजे नांगरे पाटील हे कसे सभ्य सज्जन पोलीस अधिकारी आणि त्यांचं नाव घेतलं की बघा 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 कसा दबाव तंत्राचं राजकारण चाललंय असा कांगावा करता येतो. वास्तविक यात नांगरे पाटलाचा काहीच संबंध नाही. जे नातेसंबंध आहे तो आहे, पण या व्यवहाराची तपासणी करण्यामागं नांगरे पाटलांचा काही एक संबंध नाही आहे. फक्त नातं आहे म्हणून त्याचा वापर केला जातो आहे आणि नांगरे पाटलांच्याकडून तो करू दिला जातोय का हा देखील एक प्रश्न आहे. या सगळ्या कंपन्यांचा व्यवहार आता ईडीच्या तपासावर आलेला आहे. जरंडेश्वरचं जे होत आहे तेच जालना कारखान्याचं देखील होणार आहे, एवढं मात्र नक्की. जरंडेश्वर ते जालनाच्या प्रवासामध्ये नांगरेंना मध्ये घालून हा तपास बैकवण्याचा प्रयत्न होतो आहे, एवढं मात्र नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.